अहो मंडळी, ही डिश बनवाल तर सगळेच गातील तुमचा गोडवा. तर चला ना बनवूयात मंडळी मूग डाळीचा हलवा. क्या बात है. आणि ह्याची चव असेल खतरनाक. नमस्कार, मी मधुराज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत. आज आपल्यासोबत छान स्पेशल गेस्ट आहे, ज्यांची मूर्ती लहान पण कीर्ती महान म्हटलं तर काहीच वावगं नाही आहे. कारण यांची मजल मास्टर शेफपर्यंत गेली आणि तिथेच थांबली नाही, तर सोशल मीडियावर त्यांनी स्वतःचं एक साम्राज्य निर्माण केलेलं आहे. असे आपले सगळ्यांचे लाडके संभाजी AKA यूट्यूबवाला सॅम आपल्यासोबत आहेत. तुमचं आजच्या या भागामध्ये खूप मनापासून स्वागत. धन्यवाद. आणि खरंच मधुराताई, तुम्ही मला बोलवल्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. आणि मी एक गोष्ट सांगेन, पुन्हा एकदा ती रिपीट करेन. ज्यावेळेस मला वाटतं की आपला मराठी कॉन्टेंट कसा चालेल, त्यावेळेस फक्त मधुराताईचं चॅनल ओपन करायचं. बॉस एवढं मोठं एम्पायर खडं केलं आहे, साम्राज्याला पण आपण बोलू शकतो साम्राज्य इंटू 10x खडं केलं आहे. आणि ते चालवतात आणि तेवढ्याच ताकदीने आणि एकदम वाघिणीसारख्या चालवतात. तर खूप बघितलं तर असं वाटतं भारी वाटतं. मोटिवेशनलचा लाईक फुल पॅकेजेस आहेत त्या. तर नेहमी असं वाटतं की यार चला काही ना काहीतरी आपण करू शकतो मराठी कॉन्टेंटला घेऊन, जो दडलेला आहे कुठे ना कुठेतरी. अजून पण असं वाटायचं, पण आता काय बोलू, लाईक शब्द कमी पडतील असं होईल. करून सो मधुराज रेसिपीचं स्क्रिप्टिंग माझ्याकडे असतं. नाही नाही असं काही नाहीये. बिलकुल हे कोलॅबोरेशन पेड कोलॅबोरेशन नाहीये. हे जे आहे ते जेन्युइनली बोलतोय मी. तर तुम्हा सर्वांना महाराष्ट्र दिनाच्या खूप 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 मनापासून शुभेच्छा आमच्या दोघांकडून. आणि महाराष्ट्र दिन आहे तर काहीतरी खास म्हणजे झालंच पाहिजे. सॅम आलेला आहे तिथे, तर स्पेशल असं आणि दमदार आणि गोडदार. हा पदार्थ दमदारच आहे. काय बनवतोय आज? मग म्हण होऊन जाऊ देत. येस. अहो मंडळी, ही डिश बनवाल तर सगळेच गातील तुमचा गोडवा. तर चला ना बनवूयात मंडळी मूग डाळीचा हलवा. क्या बात है. आणि ह्याची चव असेल खतरनाक. खतरनाक. येस. आणि ह्याची टेस्ट मधुराताई नंतर टेस्ट करून सांगेलच. आणि तो डायलॉग तिच्याकडून पण आपण बोलून घ्यायचा आहे. सो सगळ्यात आधी काय करूयात? तर सगळ्यात अगोदर आपण इथे मूग डाळ भिजत घातलेली आहे. आणि अर्धा कप मूग डाळ घेतली होती, ती स्वच्छ धुवून पाण्यामध्ये भिजत ठेवली. हो. आता पुढे काय करूया? तर आता काय करायचंय मंडळी, जी आपण भिजत घातलेली डाळ आहे ना, त्याचं पाणी काढून घ्यायचंय. आणि ती डाळ थोडीशी आपण पॅट ड्राय करून घ्यायची, म्हणजे जस्ट हलकीशी सुकवून घ्यायचे. आणि पाणी काढून घेतल्यानंतर आपण ते कपड्यावरती काढून घ्यायची. हो, 5-10 मिनिट एक जस्ट आपण थोडंसं सुकवून घ्यायचं, जेणेकरून कसं जास्त पाणी असेल तर खूप टाईम लागतो शिजायला मग हलवा त्याच्यामुळे. तर आता काय करायचंय, जे आपण डाळ काढून घेतलेली आहे ना, ती मिक्सरच्या भांड्यात हलकीशी फिरून घ्यायची. हलकीशी फिरून घ्यायचे. एकदम पातळ नाही करायचंय आपल्याला, एकदम असं कसं बोलतात त्याला, दाणेदार. दाणेदार असं ठेवायचं आपल्याला. आता आपण त्याला बारीक करून घेऊयात. अशाच मस्त चमचमीत आणि झणझणीत रेसिपीजसाठी मधुराज रेसिपी मराठीला सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर बेल आयकॉनवरही क्लिक करा. चला आता पुढे काय करूया? आता आपण पॅन गरम केलेला आहे. 1 कप तूप घालूया त्याच्यामध्ये. जितकी डाळ घेतली तितकंच. हो. आणि रेशो पण एकदम सिम्पल आहे, बिलकुल टेन्शन नाही घ्यायचं आहे. 1 कप घ्यायचं आपल्याला मूग डाळ, 1 कप घ्यायचं तूप, 1 कप घ्यायचं साखर, 1 कप घ्यायचे पाणी. बिलकुल ह्याच्यामध्ये काय एवढं डोकं लावायची गरज नाहीये. आपल्याला अजून थोडं तूप लागेल. तर तूप आता कडकडीत गरम झालेलं आहे. तर आता काय करायचं, आपल्याला 1 चमचा बेसन ॲड करायचं आहे आणि 1 चमचा रवा ॲड करायचा आहे. तर आता ते का ॲड करायचं, त्याने काय होतं ना, टेक्स्चर खूप चांगलं येतं आपल्या हलव्याला. म्हणजे एकदम दाणेदार आणि त्याची कन्सिस्टन्सी पण अशी रफली होते आणि खाताना कसं तोंडामध्ये तो विरघळला जातो. हे खूप छान टिप आहे. सो 1 चमचा बेसन. हो. आणि 1 चमचा तूप घ्यायचं आहे आपल्याला. रवा. आणि छान ते मिक्स करत राहायचं आहे. बिलकुल पण ह्याला सोडून जायचं नाहीये. भाजून घ्यायचं, खरपूस असं भाजून घ्यायचं, जेणेकरून चव खूप चांगली येते हलव्याला. वाह, काय खमंग सुवास दरवळतोय. असं वाटतं दिवाळी सुरू झाली. हो, दिवाळीचंच वाटतंय. आणि आपण गेटअप पण एवढं चांगलं केलं तर असं दिवाळीच असल्यासारखं वाटतंय. तर चुटचुटलं ना आपलं जे बेसन आहे, रवा आहे, चांगला खरपूस झाला ना, असं चुटचुटतो. ते झालं की आता आपण पुढची कृती करूयात. ते म्हणजे काय, आपण जे भरडून घेतलेलं होतं ना मूग डाळीचं, ते आपण त्याच्यामध्ये घालायचं आहे. आणि हे भरड पण बघा
दाणेदार एकदम असे दाणेदार आहे. त्याचं पेस्ट टेक्स्चर. नाही केलेली. हो, कारण की पेस्ट केलं ना तर ते हलवा खायला मजा नाही तेवढी. कारण की दाणेदार टेक्स्चर असलं ना तर खूप छान त्याचा आपल्या माउथला पण फील चांगला येतं की यार काहीतरी हलवा आणि काहीतरी वेगळं खातोय रेग्युलर पदार्थापेक्षा. आणि ह्याला पण आपण चांगलं भाजायचं आहे, कारण की मूग डाळ चांगली शिजली पाहिजे. तर तुपात त्याला खूप चांगलं खरपूस भाजून घ्यायचं आहे. आणि पुन्हा एकदा ह्याला देखील सोडून जायचं नाही आहे. एक साधारण 8-10 मिनिटात हो, होऊन जाईल. हो आणि प्रमाण तुम्हाला हवं असेल तर खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. हो, अगदी सोपंच आहे खरं. म्हणजे ज्या प्रमाणात तुम्ही मूग डाळ घेतली त्याच प्रमाणात तूप घ्यायचं, त्याच प्रमाणात साखर घ्यायची आणि त्याला 1 चमचा बेसन आणि रवा. एक साधारण 7 ते 8 मिनिटं झालेले आहेत. डाळ भाजतोय आपण. हो, एवढा कमालीचा रंग त्याला आलेला आहे आणि सुवास तर कमालीचा दळतो, बहारदार मस्त. करेक्ट. आणि असं वाटतं की आपण कुठंतरी सण साजरी करतोय, कुठंतरी फॅमिली आली आणि आपण सण साजरी करताना दिवाळीचा जसा फराळ आपण सगळा सोबत करतो. जर का बाजूला देखील कोणी शंकरपाळी तळत असेल तर आपल्याला समजतं की कोणीतरी काहीतरी करतंय. ह्या बिल्डिंगमध्ये तो वास दरवळतो, तसंच आज झालंय. ते टेक्स्चर तुम्ही बघू शकता, असं दाणेदार टेक्स्चर त्याचं होत राहतं. त्याच्यामुळे तर ह्याला मिक्स करायला बिलकुल विसरू नका. मिसळत मिक्स करत करत तो भाजून घ्यायचा. कारण की मूग डाळ थोडीशी शिजायला टाइम लागतं, म्हणून आपण चांगलं त्याला खरपूस भाजतो. कच्ची नाही बिलकुल पण ठेवायची आणि खूप हाय हीटवर नाही करायचं, नाहीतर ती करपते. तर आता मूग डाळ आपली भाजते, तर साईड बाय साईड आपण काय करायचंय, साखरेचं पाणी करून घ्यायचं, जेणेकरून आपला टाइम पण वाचेल आणि पटपट होतील गोष्टी. तर आता काय करायचंय, घ्यायचं आपल्याला पाणी. पाण्याचा आणि साखरेचा रेशो सेमच असला पाहिजे. 1 कप मूग डाळ घेतली तर 1 कप पाणी आणि 1 कप साखर. हो, आता साखर घालायचे आणि आता साखरेला ना थोडी हलकीशी उकळी आली पाहिजे, जसं साखर त्याच्यामध्ये चांगली विरघळली पाहिजे. आणि मग त्याच्यामध्ये आपण पुढच्या गोष्टी घालूयात. तर साखर चांगल्या प्रकारे विरघळलेली आहे. तर साखर विरघळल्यानंतर काय करायचं आहे, आपल्याला त्याच्यामध्ये घालायचं आहे केशर भिजत घेतलं होतं मी पाण्यामध्ये, ते घालायचं आहे. त्याने काय होतं ना, खूप चांगला कलर येतो. तर ही स्टेप करायला बिलकुल विसरायची नाही, कारण की केसरने कसं ना फ्लेवर पण चांगला येतो आणि कलर देखील चांगला येतो. मूग डाळ हलव्याला जो रंग हवा हो, तो अफलातून. आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये घालायचे वेलची पावडर आणि आता जास्त ते मिक्स करून घ्यायचं आहे. आणि जास्त टाईम उकळवायचं नाही, कारण की आपल्याला साखरेचा पाक नाही करायचे. जसं आपल्याला एक छोटीशी उकळी आली, बुडबुडे सुटले की आपण गॅस बंद करून घेऊयात. आता हे ऑलमोस्ट होत आले. हो, तर मंडळी आता काय करायचं आहे, ज्यावेळेस आपण हलवा बनवतो ना तर मस्त भाजत चाललंय. थोडं भाजल्यानंतर सुकामेवा देखील टाकायचं, जेणेकरून खूप चांगला सुकामेवा त्याच्यामध्ये खरपूस भाजला जातो. बरोबर, म्हणजे डाळीसोबतच सुकामेवा पण आपला भाजून निघेल, म्हणजे बेसिकली तळूनच निघेल. हो, त्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे, जेणेकरून तो पण त्याच्यासोबत भाजला जाईल चांगल्या प्रकारे. तर मस्त आपली मूग डाळ चांगली शिजलेली आहे, खरपूस भाजून झालेली आहे. तर आता काय करायचं आहे, आपल्याला घालायचं शुगर सिरप. तर हे भाजले कसे ओळखायचे, ते कुरकुरीत होते. आणि तर आता तुम्ही बघू शकता किती छान सुटते, राईट. आपलं तूप बाहेर सुटलेलं आहे, ह्याचा अर्थ आपली डाळ शिजलेली आहे. म्हणजे असं छान तूप सुटलं की कुरकुरीत होते डाळ. टेक्स्चरवरून आपल्याला समजतं की ती एकदम चांगली कुरकुरीत देखील झालेली आहे. आता काय करायचं, जर का तुम्ही बिगनर असाल, नवीन कुकिंगमध्ये उतरताय, तर नीट बघा, ठीक आहे. आता आपण शुगर सिरप घालायचं आहे. तर शुगर सिरप घालताना मूग डाळच्या हलव्यामध्ये नेहमी थोडं मागे व्हा, जर का तुम्ही बिगनर असाल, कारण की तुम्हाला नाही माहिती की तुम्ही टेम्परेचर कितीवरती ऑलरेडी केलेलं आहे. तर शुगर सिरप घालायचं आपल्याला ह्याच्यामध्ये, ठीक आहे. आणि शुगर सिरप घातल्यानंतर आपण इथं ते छान मिक्स करून घेऊया, कारण की कधी कधी आपला गॅस खूप फास्ट असतो आणि पटकन आपण शुगर सिरप टाकलं चटचट उडताना सगळीकडे उडताना. जर का तुम्ही बिगनर असेल तर कधी कधी त्यांना देखील समजत नाही की आपण किती टेम्परेचरवरती ते मूग डाळ भाजलेलं आहे आणि खूप जास्त हाय असेल आणि त्याच्यामध्ये आपण गरम गरम जर का घातलं शुगर सिरप तर ते खूप जास्त चटचट आणि त्याच्याने भाजण्याची शक्यता असते. आता ह्या शुगर सिरपमध्ये चांगलं आपण अजून 3-4 मिनिटांमध्ये हे पाणी पूर्ण आटून जाईल आणि आपला मूग डाळीचा हलवा रेडी होऊन जाईल. प्रो आहोत त्यामुळे हीट वाढवली. हो, आणि रंग सुरेख आलेला. हो, कारण की केशर टाकल्यामुळे कसं होतं ना की पाण्यातला डायरेक्ट त्याचं मिश्रण आपण ज्यावेळेस टाकतो मूग डाळ हलव्यामध्ये, तर ऑलरेडी आपण मूग डाळ हलवा चांगला मस्त परतून घेतलेला असतो आणि साखरेचं पाणी, तर ते कलर आणि फ्लेवर दोन्ही एनहान्स होतात. त्याच्यामुळे साखरेचं पाणी घातल्यानंतर बिलकुल सोडायचं नाही, त्याला कंटिन्युअसली स्टर करत राहायचं, कंटिन्युअसली मिक्स करत राहायचं, नाही तर ते खाली लागू शकतं आणि करपू शकतो आणि जसं माझ्या भाषेत म्हणायला गेलं तर धुरकट लागू शकतं. तर बघू शकता पाणी आता आटत आलेलं आहे आणि चुटचुटते सगळ्या साईडून. तर पुन्हा एकदा सांगेन की
कंटिन्युअसली आपल्याला स्टर करत राहायचं आहे, मिक्स करत राहायचं आहे, जेणेकरून ते खाली करपू नये आणि धुरकट लागू नये. आणि तुम्ही बघू शकता आता पाणी आटले, अजून थोड्या टाईममध्ये हे पाणी पूर्ण आटेल आणि आपला हलवा एकदम दाणेदार असा रेडी होईल. तर तुम्ही बघू शकता आता इथे मस्त दाणेदार आपला हलवा रेडी आहे. त्याचं टेक्स्चर तुम्ही बघू शकता आणि तूप असं साईडने सुटायला लागले, याचा अर्थ हलवा मस्त शिजलेला आहे आणि सुट्टा सुट्टा पण होत चाललाय. तो तूप आहे आजूबाजूने बट स्टील तो सुट्टा सुट्टा आहे. तुम्ही बघू शकता असा त्याचा टेक्स्चर एकदम मस्त आलेला आहे. आहा हा मस्तच. मला कोलॅब करायला का आवडतं मी खरंच सांगते. कोलॅब केलं ना की मला असं आयतं खायला करेक्ट. कारण स्वतःहून मुगडाळीचा हलवा करून खाणं जरा कठीण पडतं, पण आज मला आयतं खायला मिळणार. कारण की ज्यावेळेस आपण बनवतो ना ती गोष्ट तर आपल्याला थोडं खायला कमी इच्छा होते, पण जेव्हा आयतं मिळतं ना त्यावेळेस 1 बोल काय 2 बोल आपण संपू शकतो सगळं. हा राम 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 राम. तर आता आपला हलवा रेडी झालेला आहे. गॅस बंद करूयात. कमाल दिसतोय. पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना महाराष्ट्र दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. आणि बनवून बघा हा हलवा आणि आमच्या दोघांच्या चॅनलला लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूयात अशाच मस्त मस्त पदार्थांसोबत. तोवर मस्त राहा, खुश राहा, आनंदी राहा आणि सगळ्यात महत्वाचं खात राहा. मधुराज रेसिपी, महाराष्ट्राची अस्सल चव.